तशी माझी बोलायची तयारी आहे, पण तुम्हाला कोणाला आवडणार नाही ना बोललेलं, म्हणून मी गप्प बसते. जान्हवीचा हा अति चांगुलपणा आड येतो कधी. इतकंही चांगलं वागू नये कधी की आपला चांगुलपणा आपला विकनेस ठरतो. अरे मन मोठं आहे म्हणून जगातली सगळी घाण सामावून घ्यायची का मनात? सॉरी म्हणजे जान्हवीच्या विरुद्ध काही नाही आहे, पण तिने सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना रे. हे बघ श्री, ती मनाने खूप चांगली आहे मान्य आहे, पण चांगुलपणा दुर्गुण ठरतो ना अशा वेळेस. मी ठेवतो. काय हवंय, काय हवंय मला सांग, काय हवंय? आणि देतो, बस. ठीक आहे. सावकाश. पुरे काय ग, त्रास होतोय? थोडा. काय होतंय? जरा उघडल्यासारखं झालंय रे. मी काही करू का तुझ्यासाठी? भांडू नकोस माझ्याशी. मी कुठे, तूच तर भांडत होतीस माझ्याशी. श्री, तू भांडलास. ओके, माझं चुकलं. नाही रे, खरं तर तुझं काहीच चुकलं नाहीये. या म्हणजे आता मी म्हणतोय की माझं चुकलंय, तर आता तू म्हणतेस की नाही नाही तुझं बरोबर आहे. तसं नाही रे, तुझा मुद्दा बरोबर होता. मीही समजून घ्यायला हवं होतं. मीही समजून घ्यायला हवं होतं की माफ करणं हा स्वभाव आहे तुझा. माफ नाही केलं तर मग आपण आईचं करणार काय असं वाटत राहतं मला. मीही थोडासा ओव्हर रिॲक्ट झालो. आय एम सॉरी. श्री, मी चुकीचं करते असं वाटतंय का रे तुला? असं माझं म्हणणं नव्हतं. मला सुनीता आणि पिंट्याच्या संसारात खोडा नाही घालायचा आहे श्री. अरे मुळात मी काही म्हणालेच नव्हते. ते तर सुनीता आणि तिचे आई बाबांना भेटून असं म्हणाले की सुनीताने आमचं घर फोडलंय असं तिच्या नातेवाईकांना वाटेल. त्यांच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी बाबांनी हा निर्णय घेतला. मी खूप बोलले श्री आईला. तू देवदूत वगैरे म्हणालास मला, पण मी खरंच खूप बोलले आईला. मी तिला सांगितलं होतं की अगं शेवटी निर्णय घेणारच होतीस ना, तिला स्वीकारणार होतीस ना, मग काय एवढं सगळं केलंस? हे बघ, मी बाबांना भेटून सांगायला गेले, त्यांना समजवायला गेले, पण माझं ऐकून बाबा काही ठरवणार नव्हते. बाबाही तितकेच हट्टी आहेत. त्यांनी सुनीता आणि सुनीताच्या आईबाबांचा मान ठेवायचा म्हणून हे सगळं केलं श्री. आणि बाबा काय माफ नाही करणार आहेत आईला, ते फक्त तिच्या बरोबर राहणार आहेत. ते सुद्धा त्यांनी खूप अटी घातल्यात तिला, करारच करणार आहेत म्हणणं. आणि बाबांनी हे सगळं करणं आईसाठी खूप मोठी शिक्षा आहे श्री. आता त्याने आईला किती समज येईल मला माहित नाही, पण ती यावी अशी इच्छा आहे माझी. आता मला असं वाटतंय की सगळं चांगलं व्हावं, सगळे सुखात असावेत, तर हे वाटायलाही नकोय का? जान्हवी, मला असं नव्हतं म्हणायचं. खरंच मला असं नव्हतं म्हणायचं. आणि तू सुनीताच्या आईबाबांविषयी मला काही सांगितलंच नाहीस. तू संधी कधी दिलीस मला श्री? बघ, हे असं असेल तर
आय एम सॉरी, माझं चुकलं. किती बोललास माहितीये मला. ताड बोललो ना. लागलं ते माझ्या मनाला. आय एम सॉरी. सॉरी नको म्हणूस. मग काय? सगळं आता मीच सांगू का तुला? हो, तू सांग मला, कारण तुझं ऐकलं पाहिजे ना. मी लग्न केलंय तुझ्याशी. बरं, अगं मस्करी होती ती. हे बघ, तुझं काही चुकलेलं नाहीये. त्याने काय होणार आहे? सॉरी. जाऊ दे. खरंच सॉरी. मी गाढव आहे. मला आवडतं हे गाढव. म्हणून लग्न केलंस या गाढवाशी? हो. थँक्यू. आय लव्ह यू श्री. तुम्हाला ना कळतच नाही बायकोला काय हवं असतं ते. अरे बापरे, हे असं आहे होय? लक्षातच नाही आलं माझ्या. मला वाटलं तू खरंच चिडलीस. सॉरी. हा, ठीक आहे. मोजते. काय शब्द? म्हणजे? तू बोलतोयस ते शब्द मोजते. कशासाठी? 24 शब्द बोललायस तुम्ही तुला आय लव्ह यू म्हटल्यापासून. मला कळत नाहीये. 27. म्हणजे? 28. काय हे? 32. म्हणजे? जे काम 3 शब्दात होऊ शकतं ते पूर्ण करण्यासाठी तू 33 शब्द बोललास श्री. हळू हळू, सावकाश सावकाश. अगं माझं ऐक. आय लव्ह यू जान्हवी. ए आणि 3 नाही, 4 शब्द. जान्हवी म्हणावं लागतं. नाहीतर मला पुन्हा म्हणशील जान्हवी नाही म्हणालास, भिंतीलाच म्हणालास. म्हणून आपलं म्हणालो. अवघड असतं बायकोला हँडल करणं, सोपं नाहीये. मी काय एवढा अनावश्यक बडबडतोय. आय लव्ह यू. काय ग, काय डोकं फोडून घेऊ का ऊर बडवत राहू तेच कळत नाहीये मला. त्याची काही गरज नाहीये. अगं हे ऐकायलाच तयार नाहीयेत. पण आता काय ऐकायचंय बाबांनी आणखी? आई नाही, ते कसते ऐकताय. हे तर हे आणि पोरगा पण तसाच, अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून. मला म्हणतो कसा माहिती, तुम्हाला नकोच आहेस. तुला सांगते, कानात ना शिशाचा रस ओतल्यासारखं झालं मला. मर मरायचं आपण आपल्या पोरासाठी म्हणून, आणि ते काय शेवटी लाथाच मारणार ना बायको आली की. तुला सांगते, त्यापेक्षा ना तुझी बेबी हत्या बरी. ना नवरा ना पोरबाळ सुखी आहे अगदी. 1 मिनिट, त्याचा काय संबंध आहे? अगं कुठली दुर्बुद्धी सुचली मला आणि त्या दिवशी मी वाद केला असं झालंय मला. बस आता आई प्लीज ह्याच नोटवर राहा. म्हणजे तुला दुर्बुद्धी झाली हे पटलंय ना, मग आता बाकी कुठल्याही गोष्टी मनात घोळवत राहून काहीच होणार नाही. काय करू ते तरी सांग ना. मनात येतच राहतं ग सारखं सारखं. तुझ्याकडे आता 2च पर्याय आहेत. एकतर त्यांची माफी मागणं किंवा मग आयुष्यभर एकटीने राहणं. नाही ग बाई, नाही मी नाही बाई एकटी बिकटी राहू शकत. एकटी कशी काय राहू मी भूतासारखी? त्यापेक्षा मरून जाईन मी. मग काय तू सांग. अगं मी काय सांगू? माझ्या हातात काही आहे का सांगायला? आता हे झालंय रिंग मास्टर, मी आपली पिंजऱ्यातलं माकड. हे म्हणाले उठ की उठायचं, हे म्हणाले बस की बसायचं. फक्त का ग ह्यांना असं वागणं? काय मिळणार आहे सांग ना ह्यांना माझा असा छळ करून? असा विचार करून तुला काय मिळणार आहे? त्रास होतो ग जानू, त्रास होतो. काही नसतं, नवरा आपला नसतो आणि मुलगा तर नसतो. आई मुद्दा काय? तू माफी मागायला तयार आहेस का नाहीयेस? माफी मागायला नाहीये माझी, पण चाळीत सगळ्यांसमोर
काही मान राहील का माझा? तू जे वागलीयस त्यानंतर तो राहिलाय असं वाटतंय का तुला? हे तसं नाही ग, पण उरली सुरली अब्रू आहे ती पण घालवायची का? आई, माफी मागून कधीच कुणी लहान होत नाही. अगं हो, पण चाळीतल्यांसमोर असला हटवादीपणा का? अगं कारण तू जे काय केलंयस ते चाळीतल्यांसमोरच केलंस ना. झालं? तुला पण असंच वाटतंय? मला वाटत होतं तू तरी माझी आहेस म्हणून, पण तू पण यांनाच जाऊन मिळालीस. वाटलं होतं तुझ्याकडून तरी काहीतरी होईल. आता तुम्ही सगळे एक झालात आणि मला एकटीला पाडलेत तुम्ही. देव बघून घेईल तुम्हाला. इतकं पण करू नये ग जानू. माझे ग्रहच फिरलेत ना, आणि म्हणतात ना ग्रह फिरले की माणसंही फिरतात. पटलंय मला, अगदी अगदी तंतोतंत पटलंय मला. आई 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 अगं थांब, मी सोडते तुला. हा पिंट्या, नाही ताई निघाली, फोन उचलत नाहीये. अरे ती प्रवासात असेल. हो म्हणाली मला ती, पण काय रे खरंच बाबा चाळीतल्या सगळ्यांसमोर तुझ्या आईला तुझी आणि सुनीताची माफी मागायला लावणार आहेत? बापरे. ठीक आहे, बघूया काय होतं ते. हो ना. हे बघ, शेवटी तुझी आई आहे ती, त्यामुळे तुम्हाला फार कठोर नाही होता येणार. ओके, हो बोलूया. बाय. तुम्ही कधी आलात? किती वेळ उभी राहिले मी इथे. सॉरी, अहो ते मोठे साहेब आलेत ना, एक्स्ट्रा ड्युटी लावली म्हणून बाहेर नाही येत आलं. तुम्ही येता का आतमध्ये? आता साहेब आले म्हणतेस ना आतमध्ये, मग मी आतमध्ये येऊन काय करू? माझी पण ना अडला नारायण आणि अशी गत झालेली आहे. म्हणजे मला सांग, तू माझा फोन का घेतलास? म्हणजे अहो तुम्ही फोन केला म्हणून माझ्या फोन मध्ये एकतर बॅलन्स नसतो. फोन घ्यायचा नाही माझा, कट करायचा आणि परत करायचा. कळलं ना तुला? सगळेजण तसेच करतात, जानू आणि पिंट्या पण. नाही नाही, अहो मला माहित नव्हतं ना. पुण्यांदा नाही घेणार मी. आणि लगेच फोन करायचा मला, माझा मिस कॉल आला की. कळलं? वय मी आई आहे पिंट्याची. हा, नाही त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून जीव तिळतिळ तुटतो माझा. हा, पण आता ह्यानी भलताच हट्ट धरलाय. हा ते कळलंय मला. शोभतं का हे सांग? सांग ना, शोभतं का हे? अगं आई आहे मी त्याची. कशी असले तरी जन्म दिलाय मी त्याला, 9 महिने पोटात वाढवलंय त्याला, आणि आता त्याचे पाय धरून माफी मागायची मी? होय. अहो पाय कुठं धरायचे होते, फक्त माफीच मागायची होती ना. आता पाय धरून काय आणि नुसती काय, माफी मागायचीच आहे ना. हा ते बी आहे. तुला हे पटतं का ते सांग. नाही. मग तू का सांगत नाहीस? हो, माझं कोण ऐकणार? अगं तू बोलून तर बघ. हे बघ, लोक मला नाही तुलाच नावं ठेवतील. म्हणतील आल्या आल्या सासूला वाकवलं म्हणून. बोलणाऱ्यांना काय ग, काहीही बोलतात. सासूच्या मुळावरच उठलीये असं बोलायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. तुला आवडेल का ते सांग. नाही नाही, अहो मी आता कुठल्या बी माफीला नकोच म्हणतेय. नुसतं नको म्हणून उपयोगाचं नाही. तू ठामपणे बजाव तुझ्या नवऱ्याला की मी हे असलं काहीही करणार नाही म्हणून. आणि यांना पण सांग ठणकावून, तुझं ऐकतील ते. बर, म्या बघते बोलू. हे आता मी स्वीकारलंय. पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं, सोडून द्यायचं. आहे आपली ब्रह्मगाठ आता एकमेकींशी, तर काय करणार. पण ही सासूची अवहेलना कशाला ग? हा, आता मी तुझी अवहेलना करावी म्हणून काही तशी वागलेले नाहीये. अगं मला राग आला होता. सख्ख्या मुलाचं लग्न आणि आईला माहितच नाही. आणि काय सांगितलं असतं तर मी काय नाही म्हणाले असते का? पण मला माहितीच नाही तर काय करणार. हा
बराबर आहे तुमचं. पटतंय ना तुला? वय वय. बोल मग तू पिंट्याशी, सांग त्याला म्हणावं आता झाली तेवढी शोभा पुरे झाली, हे असलं काही करायला नको. आता राहू ना आपण गुण्या गोविंदाने. त्याला म्हणावं आईचं पटतंय मला, आईने काही मुद्दाम केलेलं नाहीये, सांग सगळं त्याला. आणि तो हो म्हणाला ना की मग हे पण तयार हो. आपल्या घरातले वाद उगाच कशाला चव्हाट्यावर आणायचे, नाही का? सांग त्याला. पाहिजे तर शपथ घाल त्याला. शपथ घातली ना की काही बोलणार नाही तो, ऐकेल बघ. हा हा. नुसती हा 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 करू नकोस, घडाघडा बोल त्याच्याशी. मी करते तुला फोन, काय बोलला ते सांग मग मला. हा. बघ परत तेच. नाही म्हणजे चल निघते मी. आणि मी भेटले हे कुणालाही बोलू नकोस. हा. काय? नाही म्हणजे नाही सांगायची मी. फोन लगेच कर, माझा आला की कट करून वय वय मग तू कर मला. वय, ध्यानात आहे माझ्या. जान्हवी 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 कुठे आहे? ती निघाली. निघाली एवढ्या लवकर? तिच्या वेळेत गेली ती. पण मग तू कसा काय घरीच अजून? जेटलॅग हो का? पण झोप तरी झाली का नीट? मग झाली. 2-4 दिवस चालायचं तसं. परदेशातून आलास ना की झोपेचं असं खोबरच होतं तुझ्या. बोल, तुझं काय काम होतं? काम होतं म्हणजे ते मला सांगण्यासारखं नाहीये का? छे रे, तुझ्यापासून काय लपवायचं? मग सांग ना, काय काम होतं? मला मेसेज आलाय. कोणाचा? कोणाचा? तो पप्पू आठवतो का तुला? पप्पू. त्यांचं काय? त्यांचं काही नाही रे, त्यांचा मेसेज आलाय. काय ग? असंच. तरी गुड मॉर्निंग. फॉरवर्डच आहे म्हणजे. पण मग? अरे हेच सांगायचं होतं जान्हवीला. यात सांगण्यासारखं काय? नाहीये, खरं तर सांगण्यासारखं काहीच नाहीये. बरं मी जाते, पठणाची वेळ झाली ना माझी. आले नंतर बोलू आपण. अगं पण सॉरी जान्हवी, पण तुला राग नाही ना आला? अगं नाही, हे म्हणजे अगदी पर्सनल प्रश्न आहे तुमचा तो. तुझ्यापासून कुठे काय लपलंय गीता? तेच मला कळलं. खरं सांगू जान्हवी, तुझ्या सासवांसारख्या सासवाना फार कमी आहेत जगात. मलाही तसंच वाटतंय आता. नाही, तू म्हणतेस समजून घ्यायचं, पण एका पॉइंट नंतर नाही ग सहन होत. हे किती ऐकायचं ना? सासू आहे म्हणून सतत त्यांची ढवळाढवळ सहन करायची. आता लग्न झालंय तुमच्या मुलाचं, त्याचं आयुष्य, त्याचा संसार आहे की नाही हे कळत नाही का ग त्यांना? असं नसतं ग गीता. माहितीये मला, तुला पटणार नाही, माहितीये मला. अगं तसं नाहीये. पण गीता ग, आपल्या नवऱ्याला ना त्यांनी वाढवलं असतं, लहानाचं मोठं केलं असतं, त्यामुळे त्यांच्या काही अपेक्षा असणारच ग. अपेक्षा असाव्यात ना, असाव्यात अपेक्षा, पण अपेक्षा लादू नका प्लीज. आता त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा तुम्हाला लादल्यासारखंच वाटत असेल तर मग काय करणार? अगदी खरं सांगू का जान्हवी, पिंट्यानं वेगळं व्हायचा निर्णय घेतला ना, तो अगदी बरोबर होता. हे माफीचं उगाच काढलं मध्ये. त्या नवरा बायकोना राहू द्या ना वेगळं, मिळू दे त्यांना वेळ. आणि एवढं सगळं झाल्यानंतर परत एकत्र
माझ्या बाबतीत असं काही घडलं असतं ना तर मी तर तयारच झाले नसते माझ्या सासूबाईंबरोबर राहायला. वेगळं होणं हा कायमस्वरूपी उपाय नाहीये गीता. मग काय आयुष्यभर फरफट. श्री या एक मिनिट. जान्हवी, हा श्री. अगं माझी आता मीटिंग होती ती संपली आहे. मी तुझ्या बँकेच्या आसपासच आहे. हो लंचला भेटूया. श्री. चल ना, बस घुमाने का है तेरे को. चल, मस्त खाएंगे, मजे करेंगे, मुंबई घूमेंगे. आला का पुन्हा टपोरी तुझ्यात? क्या करेगा, अपन तेरे को लव करता है ना. चल बोल ना, आती है लंच को. येते. चल, मैं तेरे को लेने आता हूँ. ठीक आहे, पण ए ऐक, अर्धा पाऊण तासाचा श्री. हाँ चलेगा. टेबल बुक करूं अभी के अभी. टपोरी हम वेट करेगा आपका. हाँ चलेगा. सुन, तेरे लिए गुलाब का फूल लाता हूँ. ए नहीं या नको. क्यों? फूल तोड़ना मेरे नवरे को पसंद नहीं है. अरे उसे छोड़ना है. वही तो प्रॉब्लम है ना, उसको नहीं छोड़ सकती. क्यों? उसकी बेटी है ना मेरे पास. चल ठीक है, उसे भी लेके आ. उसे भी मस्त घुमाएंगे, खिलाएंगे, मजे करेंगे.